हे बघ सुजित, एकदा काकांच्या दृष्टीने विचार कर ना. नाही म्हणजे तू जर त्यांच्या दृष्टीने विचार केला ना तर कदाचित तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मावशी प्लीज. हे बघ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काका किती हुशार आहेत. उगाच ते पॉलिटिकल करिअर मध्ये इतके वर्ष टिकून राहिले नाहीयेत ना. ते जे काही निर्णय घेतात ते सगळे आपल्या भल्यासाठीच असतात. मग यावेळी पण त्यांनी आपल्या भल्यासाठीच निर्णय घेतला असणार आहे की नाही. सुजित शांत होऊन विचार करा ना प्लीज. हे बघा आय नो मी बाहेरची आहे, मी मध्ये बोलच नाही पाहिजे, पण अगं मावशी या घराचं भलं व्हावं असं मला वाटतं म्हणून मी बोलतेय. मी उद्या सकाळी निघून जाईन ग, पण इथे तुम्ही तिघं असणार ना आता. सो प्लीज तुम्ही युनाइटेड राहा आणि जो काही निर्णय घ्याल ना तो मिळून घ्या. तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. पर तुमचं बोलून झालं असेल तर मी काय सांगतोय हे नीट ऐका आणि समजून घ्या. स्वानंदीला विस्मरण झालंय, तिला आधीचं काहीही आठवत नाहीये. याचाच अर्थ तिच्या मेंदूची पाटी पूर्णपणे कोरी झालेली आहे. 2 वर्षापूर्वी आपण कसे होतो ह्याच्यावर विश्वास ठेवून ती आत्ता निर्णय घेणार आहे. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर ती सह्या करेल. अर्जुनचा प्रश्नच येत नाही, तिला तो आठवतही नसेल. तेव्हा अर्जुनला सहज आपण आपल्या ताब्यात घेऊ. आता हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीनं करू द्या. तुम्ही शांत राहा, स्वतःची अक्कल पाजळू नका. आता जा झोपा.